आपल्या मार्फत पण आपल्या सर्व दर्शकांना माघी गणेशोत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। श्री गणेशाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की संपूर्ण मुंबई शहरातील आपले जे सर्व बांधव आहेत सर्वांना सुख समृद्धी आणि वैभव आणि भरभराट लाभो आणि देशाची प्रगती हो। आजच देशाचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा देणारा तो अर्थसंकल्प आहे आणि त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला फायदा हो, समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा फायदा हो आणि विशेष करून आज मध्यमवर्गीयांकरता पण खास भेट माननीय अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे। त्यामुळे एक चांगला दिलासादायक आणि एक प्रेरणा देणारा आणि सर्वांना वैभव प्राप्त करून देणारा हा अर्थसंकल्प आहे। म्हणून आजच्या गणपतीच्या जन्मदिवशीच आज अर्थसंकल्प सादर केला, तो पण एक योगायोग आहे। कुठे ना कुठे त्या अर्थसंकल्पावर श्री गणेशाची पण कृपा आहे आणि श्री लक्ष्मीची पण कृपा आहे आणि त्याचा लाभ सर्व बांधवांना सर्व देश बांधवांना मिळेल। साहेब 2025 महानगरपालिका चुनाव येतोय, महापौर परत एकदा शिवसेनेचं होऊ दे त्याच्यासाठी काय नवस? निश्चित स्वरूपात महापौर शिवसेनेचा व्हावा ही सर्व मुंबईकरांचीच इच्छा आहे आणि मुंबईकरच तो संकल्प पूर्ण करतील आणि ती पण श्री गणेशाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।